स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। सध्या आंब्याचं सीझन आहे, त्यामुळे आंब्याचे काही ना काही पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे, कारण की आंबा आपल्याला वर्षातून एकदा भेटतो। त्यामुळे आज मी बनवलेले आहे आंब्याची बर्फी किंवा आंब्याच्या वड्या। तर आंब्याच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक आंबा घेतलेला आहे। हा आंबा जास्त पिकलेला नाही आणि जास्त कच्चाही नाही, कारण मला आंब्याच्या वड्या आंबट गोड अशा बनवायच्या आहेत। जर तुम्हाला जास्त गोड आंब्याच्या वड्या बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त पिकलेला आंबा घेऊ शकता, आणि आंबट गोड बनवायचे असतील तर असाच आंबा घ्यायचा। त्यामुळे आंब्याच्या वड्या खूप छान होतात। आंबट गोड पदार्थ शक्यतो मुलांना जास्त आवडतात। या आंब्याच्या वड्या बनवायला खूप सोप्या आहेत। वड्या बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। खूप कमी वेळामध्ये झटपट होणाऱ्या वड्या आहेत। आंब्याच्या वड्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आंब्याची सालं काढून घ्यायची आणि आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या। तयार केलेल्या फोडी मिक्सरला फिरवून घ्यायच्या आणि आंब्याचा रस तयार करून घ्यायचा। या रसामध्ये पाणी घालायचं नाही, असाच घट्टसर रस तयार करून घ्यायचा। तर इथे बघू शकता तुम्ही किती घट्ट रस तयार झालेला आहे। आता हा रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि आता याच वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घ्यायचं। तर आंब्याच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप, वेलची, थोडंसं कोकोनट पावडर, अर्धी किंवा 1 वाटी घेतलं तरी चालेल, आणि थोडीशी साय घेतलेली आहे दुधाची, तर ती पण अर्धी वाटी घेतलेली आहे। असेल तर घ्या, नसेल तर नाही घेतली तरी चालेल, किंवा सायऐवजी तुम्ही मिल्क पावडर घातलं 1 वाटी तरी सुद्धा चालेल। चला आता आंब्याच्या वड्या तयार करून घेऊ। सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तूप घालायचं आणि त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा। आता इथे तुपाचं प्रमाण तुम्ही अजून कमीही करू शकता। या वड्या बनवण्यासाठी जास्त तूप लागत नाही। तूप फक्त इथं आपण रवा भाजून घेण्यासाठी वापरलेला आहे। रवा अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा। रवा भाजून झालाय। आता त्यानंतर या कढईमध्ये आपल्याला आंब्याचा रस परतून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे गॅसची फ्लेम खूपच कमी केलेली आहे आणि कढईमध्ये 1 वाटी रस घातला। यामध्येच साखर घालायची, 1 वाटी साखर घालून घेतली। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं। गॅसची फ्लेम कमीच आहे। आंब्याच्या रसामध्ये घातलेली साखर पूर्ण विरघळेपर्यंत रस मिक्स करून घ्यायचा। साखर पूर्ण विरघळली की त्यामध्ये घालायचं कोकोनट पावडर किंवा खोबऱ्याचा किस। तर मी इथे खोबऱ्याचा किस असेच एका रेसिपीसाठी करून ठेवलेला होता, त्यामधलाच उरलेला होता, त्यामुळे मी एवढाच खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। तुमच्याकडे कोकोनट पावडर असेल रेडीमेड तरी तुम्ही कोकोनट पावडर घेऊ शकता, किंवा मग खोबरं किसून थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं, किंवा मग ओलं नारळ असेल तर ओल्या नारळाचा किस पण तुम्ही इथे यामध्ये घालू शकता। त्यानंतर भाजून घेतलेला रवा यामध्ये घालायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं। रवा घातल्यानंतर यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालायची। मी वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे, पण ती क्लिप शूट नाही झाली, त्यामुळे मला इथे काही ते दाखवता नाही आलं। रवा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दुधाची साय घालायची। दुधाची साय जर फ्रेश असेल तरच यामध्ये घाला, नाहीतर जास्त दिवसाची दुधाची साय ठेवलेली असते ना, ती यामध्ये घालायची नाही। त्यामुळे आंब्याच्या वड्या खराब लागतात, चांगल्या लागत नाहीत। साय घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखं हलवत राहायचं। आता या पद्धतीचं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून घ्यायची। हे मिश्रण थंड व्हायच्या आत एका प्लेटमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी प्लेटला अगोदर तूप किंवा तेल लावून घ्यायचं। मी इथे तूप लावून घेतलेलं आहे प्लेटला। आता गरम गरम मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं। अगोदर आपण उलथणीच्या सहाय्याने व्यवस्थित मिश्रण प्लेटमध्ये पसरून घ्यायचं। त्यानंतर सपाट बुडाची वाटी घ्यायची आणि त्या वाटीने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं, जेणेकरून वड्या व्यवस्थित दिसतील। त्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या। वड्या कट करून झाल्यावर वड्यांचं ताट हे असंच रूम टेम्परेचरवर तुम्ही 2 तास ठेवू शकता, किंवा लवकर तुम्हाला वड्या सेट करून घ्यायच्या असतील तर 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं। मी या वड्या सेट करण्यासाठी अशाच रूम टेम्परेचरवर 2 तास ठेवल्या होत्या। वड्या कट करून दुसरे कामं करून घेतले, तोपर्यंत वड्या सेट झाल्या। तयार झालेल्या आंब्याच्या वड्या आपण आता काढून घेऊ। सुरुवातीला काठावरचे छोटे छोटे तुकडे असतात ते काढून घ्यायचे, जेणेकरून मोठ्या वड्या काढायला सोप्या जातात। तर इथे बघू शकता तुम्ही वड्या किती छान तयार झालेल्या आहेत, अजिबात तुटत नाहीत वड्या। सर्व वड्या खूप छान सेट झालेल्या आहेत। तयार झालेल्या वड्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान वड्या तयार झालेल्या आहेत। ह्या आंब्याच्या वड्या खायला खूप छान लागतात, आंबट गोड अशा। आणि ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवू शकता, 15 दिवस आरामात टिकतात। आणि अशाही तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवल्या तर 8 दिवस टिकतात।
तशा तर 8 दिवस आणि 15 दिवस या वड्या राहतच नाहीत, कारण या आंबट गोड आंब्याच्या वड्या मुलांना खूप आवडतात. आमच्या वड्या तर 2 दिवसामध्येच संपून गेल्या आणि तरीसुद्धा मला माझे मुलं म्हणतात की अजून करून दे. तर मी नक्कीच आंब्याच्या वड्या परत करणार आहे. तुम्हाला ही आंब्याच्या वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.